श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामींची प्रचिती बघून प्रत्येक स्वामी भक्ताला खूप भरून येत असतं. किती अगाध लीला स्वामींची आहे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय. या वाक्याची प्रचिती महाराज प्रत्येक भक्ताला क्षणोक्षणी देत असतात. तसंच काही या ताईंसोबत देखील आज घडलेला आहे. हा अनुभव ऐकून अक्षरशः डोळ्यामधून अश्रू येतील. महाराज कुठल्या रूपात कशा प्रकारे आपल्या मदतीला धावून येतात आणि भक्तांची इच्छा पूर्ण करतात, या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील स्वामींचे असेच काही अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आपल्या चॅनलवरती रात्री 9 वाजता तारक मंत्र 12 लाख ही संकल्पित सेवा सुरू आहे. या सेवेमध्ये देखील प्रत्येक स्वामी भक्तांनी सहभागी होऊन दुःखमुक्त व्हायचं आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा स्वामींचा मला आलेला अनुभव सांगणार आहे. या अगोदर देखील मी माझा अनुभव या चॅनलवरती शेअर केलेला आहे. मी नांदेड येथील रहिवासी आहे, पण माझे मिस्टर हे हैदराबाद येथे कामाला असल्यामुळे मी त्यांच्यासोबत असते. मला 2 मुले आहे. माझ्या मुलांचा जो अनुभव होता तो मी तुम्हाला अगोदर शेअर केला आहे आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम सांगायला आनंद होईल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले. स्वामींनी मला स्वतःहून त्यांच्या सेवेमध्ये ओढून घेतलं आहे. कुणीही मला सांगितलं नाही की स्वामींविषयी, पण स्वामी स्वतः माझ्याकडे आले. ते असे की मी माझ्या मुलाला जेव्हा झोका देत होती त्यावेळेस महाराजांचं अचानकच काय झालं की माझ्यापुढे अनुभव आला आणि तो अनुभव मी ऐकला. एक दिवस ऐकला आणि त्यानंतर मला वेडच लागलं. मी रोज स्वामींचे अनुभव ऐकू लागले. माझ्या मनामध्ये खूप कुतूहल निर्माण झालं की आपण देखील यांची सेवा करावी असं मनामध्ये येऊ लागलं. आणि मग इथे मठ वगैरे काही नव्हता हैदराबादला. मग मी स्वामींचा फोटो माळ वगैरे घेऊन आली आणि स्वामींची सेवा माझी सुरू झाली. सेवा म्हणजे फार काही नाही, फक्त नामस्मरण करणे, तारक मंत्र वगैरे म्हणणं, असं सेवा माझ्या सुरू झाल्या, बाकी काहीच नाही. पण एक विश्वास म्हणतात ना, ती एक विश्वास महाराज आणि माझ्यामध्ये एक तयार झाली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, जेव्हा महाराजांनी माझ्या मुलाला ज्या संकट आलं होतं त्या संकटातून जेव्हा बाहेर काढलं, त्यावेळेस मी नवस केला होता की मी अक्कलकोटला दर्शनाला येईल म्हणून. आणि आता काय झालं की 2026ला जानेवारी होता, 1 जानेवारीला की आपण नवीन वर्षाची सुरुवात महाराजांच्या आशीर्वादाने करूया असं माझ्या मनामध्ये आलं. मग मी, माझे दोन्ही मुलं, मी आणि माझा भाऊ, आम्ही 31 डिसेंबरलाच अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. आम्ही रात्री अक्कलकोट येथे पोचलो, पण गर्दी प्रचंड होती, कारण नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येक भक्त स्वामींच्या दर्शनाने करण्याची इच्छा घेऊनच तेथे आलेला होता. आम्हाला कुठेच रूम मिळत नव्हती की आता काय करावं, काय प्रश्न पुढे पडला होता, कारण 2 मुले होती, रात्र कशी तरी काढायची होती. मग रूम तर मिळत नव्हते, सर्व रूम ह्या पॅक होत्या, फुल होत्या. मग मी महाराजांनाच विनंती केली की स्वामी, आमची राहण्याची सोय करा, काहीतरी चमत्कार करा, पण आम्हाला मिळू द्या, रूम मिळू द्या, असं स्वामींना विनंती केली. तेवढ्यात काय झालं की एक दादा माझ्याकडे आले आणि त्यांनी बोललं की त्यांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला रूम मिळत नाही. तर दादा म्हटले, तुम्ही माझ्या घरी चला, माझ्याकडे एक हॉल आहे, तिथे तुम्ही रात्रभर राहू शकता, असं दादा ते म्हटले. आता दुसरा पर्यायही नव्हता. मग आम्ही ठीक आहे म्हटलं. रात्रही झालेली होती, म्हणून आम्ही त्यांच्या रूमवर गेलो. ते मंदिरापासून खूप लांब होतं, जवळपास अर्धा तास तिथे जाण्यासाठी लागत होता. त्यामुळे आम्ही तिथे गेलो रात्री आणि मग तिथे आराम केला, रात्र काढली. पण थंडीही फार होती, थंडीचे दिवस होते त्यामुळे. आणि मला पहाटची आरती करायची होती, महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं. पण माझा भाऊ काय म्हटला, थंडी खूप आहे आणि मुलं आजारी पडतील, एक काम कर म्हणे, तू दर्शनाला जा, मी इथेच मुलांना सांभाळतो, मुलांच्या जवळ राहतो, असे दादा म्हटला. आणि मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी पहाटे लवकर उठले. त्यानंतर आंघोळ वगैरे करून मी दर्शनासाठी निघाले. रस्ताही नवीन होता, काहीच माहीत नव्हतं. आणि ज्यांच्या घरी आम्हाला जागा दिली राहण्यासाठी, ते दादा मला सोडण्यासाठी आले. ते म्हटले, ताई तुम्हाला कळणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला
सोडण्यासाठी येतो. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की मी मंदिरामध्ये गेली. प्रचंड गर्दी होती, इतकी गर्दी होती नका बस. मी स्वामींसाठी हार, पेढे, नारळ सर्व काही घेतलं आणि गर्दीमध्ये प्रवेश केला. खूप दर्शनाची ओढ लागली होती. गर्दीमध्ये गेली. तिथे गेल्यानंतर एकच सेकंद त्यांनी दर्शन घेऊन दिलं. जे काही पेढे वगैरे मी आणले होते त्यांच्याकडे दिले. त्यांनी रिटर्न पुन्हा ते पेढे वगैरे माझ्याकडे दिले. त्यांनी काही ते घेतलं नाही. त्यामुळे मला खूप वाईट वाटलं की एवढ्या लांबून आपण आलो आणि असं झालं. मग मी थोड्या वेळ बाजूला तिथे वटवृक्षाखाली बसले आणि महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागले. पण मनामध्ये खूप प्रश्न येत होते. महाराजांशी मी नाराजी व्यक्त करत होते. स्वामी, मी किती लांबून आले, किती दिवसातून आले. मी तर कधी येतही नाही, पण आज तुमच्या दर्शनाची उत्कंठा घेऊन आले होते. तुम्हाला नीट बघूसुद्धा दिलं नाही. लगेच मला पुढे हे केलं. मला तुम्हाला बघायचं होतं, डोळे भरून बघायचं होतं. मला तुमचं मन भरून दर्शन घ्यायचं होतं, पण मला दर्शन झालंच नाही असं वाटलं. त्यानंतर मग तिथे जी काही आरती होती ती आरतीही झाली. त्यानंतर मग तिथे जी आरती होती ते एक दादा माझ्याकडे आरती घेऊन आले. ही तिथलीच आरती आहे म्हटले. मग आरती वगैरे हे केली आणि त्यानंतर मग मी जाण्यासाठी निघाली. आता रूमवर जावा म्हटलं म्हणून मी निघाली. पण मला रात्री जायला उशीर झाला होता. सकाळी पहाटेच आल्यामुळे अंधारात रस्ता काही मला कळेलच नाही. पण आता मला एकटीलाच जायचं होतं. मग मी एकटीनेच जाण्यासाठी निघाले. जशी मला महाराज वाट दाखवत होते तशी मी जात होते. महाराजांचा मंत्र मुखामध्ये चालू होता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी बोलत मी चालली होती. वाट काही समजत नव्हती, तरी देखील स्वामींवरती विश्वास ठेवून पुढे पुढे मी चालली होती. आणि तिथेच एक कच्चा रस्ता देखील लागत होता. त्या कच्च्या रस्त्याला मी गेले. थोडेसे झुडपंही तिथे होते, झाडं होते. आणि काय झालं, अचानक मला समोरून 2 श्वान माझ्याकडे काळे धावत येताना दिसले. मला खूप भीती वाटली की हे श्वान मला आता चावतील असं वाटलं होतं. मी माझ्या भावाला कॉल केला की मला रस्ता काही सापडत नाही, मला काही कळेना, तू समोरून ये म्हणजे आपली भेट होईल असा मी अगोदरच फोन केला होता. त्यानंतर ते श्वान माझ्याकडे येताना बघून मला प्रचंड भीती वाटू लागली. महाराजांचा मी 10वा अंकी जोरामध्ये चालू केला आणि जसे जसे ते श्वान माझ्या जवळ येत होते, जवळ येणार त्याच क्षणी काय झालं की एका झुडपामधून एक असं छोटंसं पिल्लू, जे याचं पिल्लू होतं, श्वानचं पिल्लू, ते पिल्लू माझ्या पुढे आलं. ते खूप छोटं होतं आणि इतकं तेजस्वी होतं. त्याच्याकडे बघून खूप छान वाटत होतं. आणि ते आलं आणि ते त्यांच्यावरती भुंकू लागलं. त्या मोठ्या श्वानवरती ते भुंकू लागलं. आणि मी त्याला म्हणते कशी की अरे तू एवढ्यासा, मी एवढी मोठी, आणि ते तुला कसे ऐकणार आहात, तू कशा तुझ्या जीवाचा आकांत करत आहात, कशाला ओरडत आहे असं मी त्याला बोलती. पण थोड्या वेळ झालं आणि ते भुंकायचं काही थांबत नव्हता. त्या श्वानांना तो माझ्याकडे येऊच देत नव्हता. मग ते शेवटी ते 2 जे श्वान होते ते तेथून कंटाळून निघून गेले आणि तो श्वान तिथेच माझ्यापुढे थांबला. मला खूप असं वाटलं की कोणीतरी मला भेटायला आल्यासारखं वाटलं. जर एखादी आपण कसं आपल्या आईकडे जातो, आपलं लेकरू आल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो आपल्याला भेटल्यानंतर, तसंच मला काहीतरी भरून येत होतं आणि वाटत होतं की कोणीतरी मला जवळची व्यक्ती भेटायला आली आहे. मी त्याच्या डोक्यावरून एक आई जसा मायेने हात फिरवते तसा हात मी त्याच्या डोक्यावरून फिरत होते आणि त्यालाही खूप छान वाटत होता. तो सारखं माझ्याकडे हाताकडे बघत होता. माझ्या हातामध्ये पेढ्याचा जो बॉक्स होता, मला वाटलं की याला पेढे खायचे. मग मी काय केलं, त्याच्यातले 2 पेढे काढले आणि त्याला खायला दिले आणि त्याने ते खाल्ले. पण तो आणखी बघत होता. मी म्हटलं अरे मी आता माझ्याकडे खायला दुसरं काहीच नाही, दुसरं काहीच आणलेलं नाही. माझ्याकडे पोळी आहे पण ती रूमवरती आहे, कारण ती शिळी पण आहे. मी तुला ती पोळी घेऊन येते असं मी त्याला म्हटले. तेवढ्यात काय झालं की माझा भाऊ देखील आला. मग आम्ही घरी गेलो. तिथे रूमवरती सर्व काही पॅकिंग वगैरे केली आणि निघण्यासाठी निघालो. आणि आम्ही येत होतो त्यावेळेस मी पोळी हातातच ठेवली होती. आणि मी ज्या प्रकारे त्याला सांगितलं की तू इथेच बसून राहा, तो खरंच तिथेच थांबून राहिला. मला वाटलं होतं तो गेला असेल निघून, आणि पण तो तिथेच होता. मला त्याला बघून खूप आनंद झाला. मग मी त्याला ती पोळी दिली आणि त्याने ती पोळी खूप आवडीने खाल्ली. खूप म्हणजे खूप छान तो खात होता. ते बघून माझ्या डोळ्यातून तर अश्रूच आले. खूप छान भरून आल्यासारखं वाटत होतं. जणू काय महाराजच मला भेटायला आले. आणि मी जी काही तळमळ करत होते, तुम्हाला डोळे भरून बघितलं नाही, माझा प्रसाद देखील घेतला नाही, काहीच खाल्लं नाही, मी खूप लांबून आले तुमच्या दर्शनाला, मला दर्शन झालं नाही. जणू काय महाराजच मला त्याच्या रूपामध्ये दर्शन द्यायला आले होते असं मला भासत होतं. प्रत्येक क्षणोक्षणी तसंच वाटत होतं. आणि ते दृश्य, तो अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. आज देखील ते आठवलं की खूप मन भरून येतं. स्वामींची अगाध लीला डोळ्यासमोर उभे राहते. हा खूप मोठा
मोठा अनुभव माझ्या आयुष्यात घडला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आत्ताचा जो काही लेटेस्ट अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत आता शेअर करते. या चॅनलवरती जी काही रात्रीची लाईव्ह सेवा होते, ताईंनी सुरुवातीला 12 लाख जपाचा जो संकल्प केला होता तो मी करण्यासाठी तयार होती. 2 दिवस माझ्याकडून स्वामींनी खूप छान सेवा करून घेतली. पण तिसऱ्या दिवशी काय झालं, अचानक घरी पाहुणे आले. पाहुणे आल्यामुळे मला ती सेवा करायला जमले नाही. मी मनोमन रात्री झोपायच्या वेळेस महाराजांना प्रार्थना केली, त्यांची माफी मागितली की स्वामी मला माफ करा, आज माझ्याकडून सेवा झाली नाही. कारण मी संकल्प देखील सोडला होता पण सेवा झाली नाही. म्हणून मनात कुठेतरी खंत वाटत होती की असं आपल्यासोबत घडलं, महाराज असं घडायला नव्हतं पाहिजे. मला त्याची खूप रुकरुक वाटून लागली की माझ्याकडून सेवा झाली नाही म्हणून. पण मग मी विनंती केली आणि माफी मागितली आणि झोपण्यासाठी गेले आणि झोपले. त्यानंतर 5ची वेळ होती. 5 वाजता मला जाग आली तर मी उठून बघितलं की 5 वाजलेले होते. तर मग मी पुन्हा महाराजांकडे बघितलं आणि म्हटलं आणखी थोड्या वेळ झोपावं, म्हणून मी पुन्हा झोपी गेली. महाराजांची त्यावेळेस देखील मी माफी मागितली आणि झोपी गेली. थोड्या वेळ झोपल्यानंतर मला अचानकच एक स्वप्न पडलं. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीजणी बाजारामध्ये गेलो आणि आम्हाला महाराजांचा खूप मोठा फोटो घ्यायचा होता. एका दुकानामध्ये आम्ही गेलो तो फोटो घेण्यासाठी. पण काय झालं की तो फोटोवाल्याने काय केलं की पुढे गणपती बाप्पाचा फोटो आणि मागे स्वामी होते. पण त्या स्वामींनी पूर्ण वस्त्र वगैरे परिधान केलेले होते. तर आम्ही त्याला म्हटलो की असं फोटो आम्हाला नाही पाहिजे, आमचे स्वामी हे लंगोट घालतात, पूर्ण कपडे घालत नाही. तर ते फोटोवाला म्हणतो की ताई, आता अशीच फॅशन निघली आहे, आता असंच चालणार आहे, हे लोक खूप घेतात असं तो म्हटला. त्यावेळेस आम्ही म्हटलो की आमचे महाराज हे फॅशनसाठी नाही, तर ते आमचे स्वामी आहेत, ते कोणी हे काही नाही, ते प्रत्यक्षात महाराज आहे, ते आम्हाला लंगोटमध्येच आवडतात आणि लंगोटमध्येच छान दिसतात. आम्ही त्याला असं रागवलं. तो म्हटला ठीक आहे, तुम्ही थोडंसं बाहेरून जाऊन या, तोपर्यंत मी तशा प्रकारचा फोटो तुमच्यासाठी बनवून ठेवतो. तर आम्ही दोघीजणी बाहेर गेलो आणि त्यानंतर बाहेर गेल्यानंतर आम्हाला खूप सारे स्वामींचे फोटो दिसू लागले. प्रत्येक ठिकाणी महाराज दिसू लागले, ते पण लंगोटवरती महाराज दिसत होते. आणि त्यानंतर काय झालं की आम्ही ते दुकान खूप शोधत होतो पण आम्हाला ते दुकान सापडतच नव्हतं. आम्ही शेवटपर्यंत ते दुकान सापडलं त्या व्यक्तीचं ते फोटो घेण्यासाठी, पण ते सापडलं नाही. आणि प्रत्येक ठिकाणी एकच होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशी स्वामींनी त्या दिवशी मला प्रचिती दिली. याचा अर्थ असा होता की स्वामी भक्तांनो, मी जरी सेवा केली नाही पण माझ्या अंतःकरणामध्ये जे काही आलं होतं की मी तुमची सेवा केली नाही, मला वाईट वाटत होतं, त्याचं स्वामींनी मला उत्तर दिलं की तू टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको, तुझा भाव खूप महत्त्वाचा होता, तुझा भाव होता सेवा करण्याचा, पण तू जर करू शकली नाही तरी हरकत नाही, आम्ही तुझ्या पाठीशी सदैव आहोत. असं नाही की तू जर केलं नाही तर आम्ही तुला सोडून जाणार आहोत किंवा तुझा हात सोडणार आहोत, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याची प्रचिती मी तुला देत राहीन. या स्वप्नाचा अर्थ स्वामींनी मला अशा प्रकारे सांगितला आणि मला खूप भरून पावल्यासारखं वाटलं की स्वामींचं दर्शन झालं. आणि खरंच स्वामींना फक्त मनातील भाव हा खूप महत्त्वाचा आहे. दांभिक भक्ती स्वामींना आवडत नाही. जे करती दांभिक भक्ती तयावरी स्वामी कृपा न करती, जे सद्भावे ओवाळती त्यावरी होती कृपाळुवा, या वाक्याची प्रचिती मला आत्ता स्वामींनी दिली आहे. खरंच माझ्यावरती स्वामींची प्रचंड अगाध लीला कृपा आहे. अशीच कृपा प्रत्येक स्वामी भक्तावर राहू द्या. प्रत्येकाच्या चांगल्या इच्छा महाराज लवकर पूर्ण करो, प्रत्येकाला सद्बुद्धी देवो, प्रत्येकाकडून खूप सेवा महाराजांची घडली जावो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि मला आलेला हा अनुभव येथे संपवते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.